हॅलो गाईज, आज आपण बघणार आहे की सर्किट डायग्राम कशी तयार करायची, नंतर पीसीबी लेआउट कसं तयार करायचं, आणि जे पीसीबी तयार केलेलं आहे त्याला सॉलिड वर्क्स मध्ये कसं यूज करायचं ऍज अ मॉडेल. ठीक आहे. आपण आता चालू करू सॉलिड सर्किट डायग्राम तयार करण्यासाठी. तर मग सर्किट डायग्राम जी तयार करायची आहे ना, ती ऍक्च्युली फक्त एक कनेक्टर आहे जे तयार करायचे मला. आपण न्यू प्रोजेक्ट मी घेतो इथं. इथं मी नाव टाकतो प्रोजेक्टचं, CONNECT, कनेक्टर ऑन बोथ साइड. ठीक आहे. तुम्हाला नावानं कळालं असं मला काय तयार करायचं आहे ते. नेक्स्ट मला स्कीमॅटिक तयार करायचं आहे. नेक्स्ट मला पीसीबी तयार करायचं आहे 2 लेअरची, कारण की मला मागं पुढं पण लागेल एखाद्या वेळेस, म्हणून एक्सपर्ट. नंतर नेक्स्ट 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 फेमची मला गरज नाही. नेक्स्ट फिनिश. तर मेन जे असतं ऍक्च्युली काय, कनेक्टर, मला कोणतं कनेक्टर पाहिजे आहे. इथं मी सर्च करू शकतो कॉम्पोनंट्स. मी त्या कॉम्पोनंट्स मध्ये जाऊन तुम्हाला कॉम्पोनंट्स हवा आहे ना, तो हा ऍक्च्युली हवा आहे मला. मी खूप मुश्किलने सापडला मला. ठीक आहे, हा मला हवा आहे. मी या डबल क्लिक केलं तर मग मी दाखवतो तो कसा दिसतो तो कनेक्टर. ठीक आहे. तर मी ऍक्च्युली त्यापासून जायची गरज नाही. हे झालं, मी इथे कंपोनंट प्लेस करतो तो. हा असा हा कंपोनंट आहे. ऍक्च्युली कनेक्टर आहे, तुम्हाला दाखवतो मी कसं ते दिसतं कनेक्टर. टेम्पररी आपण सेकंड डायग्राम मध्ये तुम्हाला मी हे दाखवतो 3D मध्ये कसं दिसतं ते. ठीक आहे. हा असा आपला कंपोनंट आहे बघा, हा असा कनेक्टर असा. ठीक आहे. इथे मध्ये जे आहे ना, मध्ये मध्ये ऍक्च्युली वायर जाते, त्याच्यामध्ये वायर बसते असे, हे खाली लॉक होऊन जाते. असं मला वरती पण पाहिजे, आणि पीसीबीच्या खाली पण मला पाहिजे ते, खालच्या साईडला असं इथं दोन साईडला. ठीक आहे. हे माझा एम आहे. आता आपण आधी सगळं डायग्राम तयार करू. हे करंट झालं, आणि असं मला अजून एक लागणार आहे, बरोबर. म्हणून मी एक तयार केलं, हे दोन घेतले. आता प्रॉब्लेम काय की मला असं वायर कनेक्ट करायला लागेल, एक 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 एक. तर खूप गुंता होईल म्हणतात त्या वायरचा, कारण की इथं 34 वायर आहे ना, त्यामुळं. मग मी त्यासाठी मी काय करतो, लेबल जे असतं ना, लेबल ते यूज करतो, लेबल्स. ओके. म्हणजे ते मला लेबलनी सोपं जाईल. असे मी लेबल घेत जातो, म्हणजे असं फटफट कॉपी पेस्ट करून. मग ऍक्च्युली त्याला याची लेबल मी दिलं नाहीये. माझे मी सगळे कॉपी पेस्ट करून घेतो, आणि मग लेबल देतो सगळ्यात लास्टला. आणि एकदा ही साईज झाली ना कम्प्लीट, आपण ते सगळं कॉपी पेस्ट करणार आहे. ठीक आहे, म्हणजे ते आपल्याला लगेच एका सगळं होऊन जाईल. हे झालं एक साईड. ह्याला हे करतो रोटेट. आता हे झालं, आता त्याला लेबलिंग द्यायची आहे. मी लेबलिंग सेम देतो, हेच 1 2 3 4 टाकतो. तर फक्त मला टाकायला वेळ जाईल, दुसरं काय नाही. पण हेच एक थोडा टाइम कन्झ्युमिंग टास्क आहे, हे लेबलिंग द्यायचं. त्याला काय म्हणजे ऍक्च्युली ते थोडं चांगलं दिसतं बाकी सगळ्यांपेक्षा, म्हणून मी हे यूज करतोय. तो पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक पण करा. आपण थोडं माग आहे माझ्या सबस्क्रायबर्स मध्ये. तेव्हा थोडं सबस्क्रायबर आपल्याला गेन करायचे. 24, 26, 28, 30. मी जर 34 पेनचं घेतलंय. तुमची इच्छा, तुम्ही किती पण घ्या. मी तुम्हाला जस्ट दाखवतो की कसं तयार करायचं आणि किती वेळ लागतो तयार करायला. ठीक आहे. 34 झालं. इथं 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21.
23, 25, 27, 29, 31, 33. ठीक आहे झालं. आता आपलं सिम्पल आपण काय करणार, हे असं कनेक्शन लावायचे ना आपल्याला. आपण हे अख्खं धरणार, असं अख्खं कॉपी करणार आणि इथे डायरेक्ट उचलून पेस्ट करणार. आता हे त्याला कनेक्ट झालं. हे कॉपी करणार, इथं डायरेक्ट पेस्ट करणार असं. झालं. हे आपलं झाले सर्किट डायग्राम रेडी. इतकं सर्किट डायग्राम मी काय काय बोलतो, 1 to 1 सगळं कनेक्शन आहे. ठीक आहे. हे आपलं सर्किट डायग्राम रेडी झाली. तर आपण करायचं पीसीबी लेआउट. आणि मग ते जस्ट घेऊन दाखवलं होतं. आपण आधी ते इथे सगळे कंपोनंट लावून टाकू. हे आपले कंपोनंटचे हे इथे घेतलं. दुसरं इथे आपण घेऊ. आता आता काय आहे, आपलं आता हे जे तुम्हाला दाखवतो मी, आता हे जे आहे ना, हे सगळे आता डायरेक्ट दोन वरती आले ना, आपल्याला खाली हवं आहे ना. त्यासाठी आपण कसं करणार ना, हे बघा हे दोन वरती आहे. आपण त्या आपण काय करणार, हा जो आहे ना, मी त्याला क्लिक केलं, चेंज लेअर टू शोल्डर साईड. तो आता खाली साईडला गेलेला आहे. हे बघा. ठीक आहे. अं, हे बघा ही बॅक साईड आहे. ठीक आहे. आता आपण त्याला कनेक्शन करायचे. ठीक आहे. आधी काय करू आपण, थोडं जे आहे हे थोडं मोठं झाले पीसीबी, नंतर थोडी लहान करू पीसीबीला. ठीक आहे. म्हणजे आपल्याला लागत होतं यूज करू, जास्त यूज करून काय करणार, काय आपण काय करणार तर नाही बरोबर. थोडं इतकं ठीक आहे. ठीक आहे. आपण त्याच्यानंतर लेंथ मेजर करू किती आहे ते. मेन काय आहे, हे थोडं एक साईड इथे घेतो, म्हणजे थोडं हे मला लावायला सोपं जाईल. हे जे आता मी लावतोय ना, हे ऍक्च्युली काय एक खड्डा आहे फक्त, म्हणजे तो पिशवीच्या आरपार असणार आहे, म्हणजे आपल्याला ते नट बीट लावायला सोपं जाईल. ठीक आहे. बाकीचं सगळे जे आहे ते डिलीट करून टाकतो, त्याची काही गरज नाही आहे. आपले जे पीसीबीची हाईट आहे, लेंथ लेंथ किती बघा, 75 सेंटीमीटर, म्हणजे ऍक्च्युली 75 mm, म्हणजे 7.5 सेंटीमीटर. हे थोडं इकडे घेतो इथं, आणि हे थोडं वरती घेतो, थोडं खाली. हा झालं. किती आहे हे, 5 सेंटीमीटर तुम्ही धरा, काय सगळं करा 5 सेंटीमीटर. तर आपलं काय बाकी आहे की त्यामध्ये ट्रेसेस बाकी नाही काय, आपण फक्त हे लावले पण कनेक्शन नाही केलं काहीच. मग माझ्या दाखवतो ते कसं दिसतं 3D मध्ये. हे बघा एलपीसी आता असे दिसेल. ठीक आहे. ते J1 आहे आणि ते J2 आहे. ठीक आहे. हे असं असतं आपलं पीसीबी. त्या कॉलम काय यामध्ये ट्रेसेस नाही, पूर्ण ब्लँक आहे बरोबर. तर आपण ते पण कनेक्शन करू. ठीक आहे. इथे गेलो मी आता, आपल्या कनेक्शन करायचे आहे ना. आधी मी बघणार जे माझं डिफॉल्ट आहे ना, याची लेंथ किती आहे, विथ मी ठेवली आहे 20. मग तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा मग किती ठेवायची आहे. आता मी जी ठरवली ना, ती पॉवर रेटिंग मधून ठरवली आहे. ठीक आहे. आता मी इथं जातो. आता आपले बॉर्डर हे आहे ना, आता मी इथं जातो टूलमध्ये, आणि ऑटोचं ऑप्शन आहे. इथे मी सिलेक्ट केलं, हे माझं हे बाय डिफॉल्ट मी सिलेक्ट केलेले हे साहेब पॅरामीटर आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने चेंज करू शकता. तर मी करतो स्टार्ट बिगिनिंग. झालं रेडी. ठीक आहे. माझं सर्किट रेडी झालेलं आहे. आता इथे थोडं ॲक्च्युली एक्स्ट्रा झालं हे बघा. अं, हे जे माझे जे आहे ना, हे मी थोडं समोर घेतो. आणि हां ठीक आहे. 70. ठीक आहे. परफेक्ट. बघू आता आपण ह्यात कसं दिसतं आपल्याला 3D मध्ये. हां आपले आता पीसीबीचे जे आहे तसेच ते पण रेडी झालेले आहे. ठीक आहे. ऍक्च्युली हे तितकं चांगलं शो होत नाहीये, पण आपल्याबद्दल कनेक्शनचं घेणं देणं असेल तर हे ठीक आहे. ठीक आहे.
मला मी दाखवतो सगळं कसं केलंय मी व्यवस्थित. हे बघा हे असं आहे. हे मी काढलं असं दिसणार. ही ह्याची फ्रंट साईड, ह्याची बॅक साईड. ठीक आहे. असं झालेलं आहे आपलं कनेक्शन. हे बघा असं. ठीक आहे. टाकू. ठीक आहे. आता आपल्याला आपलं हे मॉडेल तयार झालं. आता पहिल्यांदा आपल्याला हे मॉडेल यूज करायचं आहे आपल्याला सॉलिड मध्ये. हे आपल्याला घ्यायचं आहे तर का ह्याची जी हाईट विड्थ सगळी आहे अख्खे डायमेन्शन आपल्याला इन फ्युचर येणाऱ्या व्हिडिओमध्ये किंवा आपण जे असतं ना आपण जे तयार करतो काय 3D मॉडेल्स 3D प्रिंटरने ते आपल्याला तयार करायला सोपं जाईल. ठीक आहे. किंवा आपण तुम्हाला ते मॉडेल यूज करायचं असेल हे सॉलिड मध्ये एखाद्या दुसऱ्या प्रोडक्टसाठी. ठीक आहे. तर खूप वेळेस काय होतं ह्याचे डायमेन्शन घ्या, हे घ्या, लेंथ घ्या, हाईट घ्या. तर खूप वेळेस प्रॉब्लेम येतो. 100% ॲक्युरसी येत नाही आणि ते करायला आपल्याला फिजिकली हे पीसीबी मॉडेल अख्खं लागतं. तर त्याची नीड भासावी नाही. त्याची नीड आपल्याला आली नाही पाहिजे म्हणून आपल्याला ऑप्शन काय आहे हे बघा. इथं आउटपुटमध्ये गेलो मी जनरेट 3D एम कॅड फाईल इथं मी क्लिक केलं. हे माझं रेसिपीचं नाव आहे फाईलचं नाव. मी त्याची लोकेशन सिलेक्ट करतो डेस्कटॉप. सिलेक्ट केली मी सिलेक्ट केले लेयर्स स्टेप AP214 ठीक आहे. मी इथं ऑप्शन केलं जनरेट. हे बघा एक्सपोर्ट कम्प्लिटेड. मी क्लोज केलं. मी माझं फोल्डर ओपन करतो डेस्कटॉपचे ते बघा हे आलं माझी फाईल. तर मी ह्याला ओपन करतो सॉलिड मध्ये. मग ते आता शो होईल कसं दिसतं ऍक्च्युली. ठीक आहे. हे आपण का कसा करतो ही फाईल आपल्याला पीसीबीची गरज पडली नाही पाहिजे. आम्हाला पीसीबी मध्ये काय येतं ऍक्च्युली जे आपण त्या करतो ना खूप साऱ्या फाईल्स ते ऍक्च्युली शो झाले नाही. मी वापस ओपन करतो. हा हे बघा ठीक आहे. आपली फाईल झाली तयार रेडी. ऍक्च्युली मी तर नेहमी नवीन काही टाकलं नाहीये. आपण आपलं जे मेन होतं मूलभूत होतं आपला कम्प्लीट झालेला आहे. किती मिनिटामध्ये 12 मिनिटामध्ये. ठीक आहे. तर आपण त्यामध्ये थोडं चेंज हे पण करू चेंजेस. तर मी ते काय करतो एक थोडं हे ऍड करतो नाव. एक काम करतो मी ते माझं नाव टाकतो सौरभ सूर्यवंशी. ओके. मी माझं नाव टाकलं. मिडलला ठेवतो. ओके हे आलं नाव माझं तयार झालं. मी जे नाव आहे माझं इथं ठेवतो. ठीक आहे. आणि ह्याची जी लेअर आहे ना ऍक्च्युली कसं ते दावून बघू. हे तर कुठं आलंच नाही ना का ते लेअर मध्ये नाही म्हणून. ओके. आपण त्याची लेअर चेंज करून बघू. चेंज लेअर. आपण काय करू हे करू टॉप सिक. हा तर ते आलं पाहिजे हे बघ आलं नाव आता. ठीक आहे. असं तर हे नाव आपण बघू त्यामध्ये येतं का नाही येत कुठं ह्या इथं कॅड मध्ये हे सॉरी ह्याच्यामध्ये इथं. ठीक आहे. आपण आता आता ते बघू. आपण काय करू त्यासोबत आणखी हे नाव ऍड करू आपण तिथं. हे झालं ना हे हेच नाव आणखी नाव दहा करतो मी. पुढे गेलं हा हे इथं इथे ऍड करतो मी एक नाव लाईक अँड शेअर दिस व्हिडिओ. ठीक आहे. हे मी ऍड केलं इथं. हे ऍड केलं. तर हे जे आहे ना ह्याची मी लेअर चेंज करतो बॉटम सिक. ठीक आहे. आता हे खाली साईडला आलं पाहिजे हे टॉप झालं. हे बघा
हे ॲक्च्युली पीसीबी उलटी झाली ना त्यामुळे तसं येतंय. अं, एक मिनिट मी त्यात थोडा मिरर करतो. लाईक अँड शेअर धिस व्हिडिओ. ठीक आहे. आणि हे ठीक आहे आलं. आता आपण ह्याला आपण याचा कन्वर्ट करू त्या फाईलमध्ये. मी जसं केलं प्रोजेक्ट, नंतर आउटपुट जनरेट एम कॅट फाईल. नंतर इथे मी लास्टला टाकतो न्यू. जनरेट केलं. जनरेटिंग टेक 7 मिनिट्स. झालं. ठीक आहे. क्लोज केलं. आता मी आपण फायदा ओपन करतो. इथे मी आली नाही का फाईल ती. आउटपुट एम कॅट फाईल टू टू केलं. फाईल न्यू न्यू कम्प्लिटेड. ठीक आहे. कम्प्लीट झालं. अरे पण त्याची लोकेशन सेट करत नाही. सॉरी 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 काय सॉरी. त्याची लोकेशन मी चेंज नाही केली ना. सॉरी सॉरी हा सॉरी सॉरी. टू डेस्कटॉप. ठीक आहे आता लगेच येईल. सॉरी. हां हां आली बघा. ठीक आहे आता ही टू आली आहे. मग ओपन करू. ते कुठेतरीच गेलं गाईज. हां त्यात ते नाव आलं नाही वाटतं. अरे कुठं गेलं ते. हां मला ॲक्च्युली काही जास्त यूज करता येत नाही सध्या. नाव कुठेतरी आलं नाही पण एनिवे. तुम्हाला एक आयडिया आली असेल कसं करायचं कसं तयार नाही करायचं ते. अं, ठीक आहे आपले जर डिफरंट डिफरंट व्ह्यू बघता येतं आपल्याला. एनिवे तुम्हाला एक आयडिया आली आपण तयार केलेले आहे मॉडेल. हॅव अ ग्रेट डे.